Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to take the revision of three basic definitions of Income Tax Act. In this lecture, we are going to see the definition of Indian company. After that, we are going to see the definition of agricultural income, and at the end of this lecture, we are going to study the definition, the concept of capital and revenue, incomes and expenditures. In the previous lecture, we have taken the revision of five basic definitions, in which we have seen the definition of income tax, then we have seen the definition of assessee, person, assessment year, previous year, etc. Now, in this particular lecture, we are going to see the concept of Indian company, the concept of agricultural income, and capital and revenue, incomes and expenditure. आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपला जो सब्जेक्ट आहे इन्कम टॅक्स, या इन्कम टॅक्समधील ज्या तीन बेसिक डेफिनेशन्स आहेत, ज्यामध्ये पहिली बेसिक डेफिनेशन आहे इंडियन कंपनी, त्यानंतर दुसरी बेसिक डेफिनेशन आहे ती म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्कम, आणि तिसरी बेसिक डेफिनेशन ती आहे कॅपिटल अँड रेव्हेन्यू, इन्कम्स अँड एक्सपेंडिचर. या तीन डेफिनेशन आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्समधील 5 डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. In the previous lecture, we have studied the 5 basic definitions of Income Tax Act, namely income tax, assessee, person, assessment year and previous year. पाठीमागच्या लेक्चरमध्ये इन्कम टॅक्स ॲक्टमधील ज्या 5 बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्यामध्ये पहिल्यांदा इन्कम टॅक्स, दुसरी डेफिनेशन असेसी, तिसरी डेफिनेशन पर्सन, चौथी डेफिनेशन असेसमेंट इयर आणि पाचवी डेफिनेशन ती म्हणजे प्रिव्हियस इयर. ह्या 5 डेफिनेशन्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द अनदर 3 डेफिनेशन्स, out of which the first definition that we are going to study is Indian company. आजच्या या लेक्चरमध्ये सर्वात प्रथम आपण इंडियन कंपनी ही डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, आपल्याला कंपनी माहिती आहे. वी नो दॅट कंपनी इज वन टाईप ऑफ अ बिझनेस. कंपनी हा एक प्रकारचा व्यवसाय आहे. ओके, आणि कंपनीची स्थापना करण्यासाठी भारतामध्ये वेगवेगळे कायदे होऊन गेलेले आहेत. We know that companies are formed and registered as per the provisions of Indian Companies Act, and various acts have been passed in India for regulating the companies. कंपनीचा व्यवसाय नियमित करण्यासाठी भारतामध्ये, आपल्या देशामध्ये कंपनीसाठी वेगवेगळे कायदे हे तयार केलेले होते. सुरुवातीला इन अर्लियर डेज देअर वॉज कंपनीज ॲक्ट 1956. कंपनीसाठी कंपनी कायदा 1956 होता. रिसेंटली द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ अवर कंट्री हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट, अ न्यू ॲक्ट, नेमली कंपनीज ॲक्ट 2013, अँड एव्हरी इयर देर आर सर्टन चेंजेस विच आर मेड इन these ॲक्ट्स. दरवर्षी या कायद्यांमध्ये काही ना काहीतरी बदल हा केला जातो, आणि हा जो काय कंपनी कायदा आहे, कंपनी ॲक्ट 1956 असेल किंवा कंपनी ॲक्ट 2013 असेल, हा जो काय कंपनी कायदा आहे, हा कायदा भारतामधील सर्व कंपन्यांना कंपल्सरी फॉलो करावा लागतो. It is compulsory for all the companies in India to follow the rules and regulations of Companies Act 1956 or Companies Act 2013 or any other act relating to companies. भारतामध्ये कंपनीसाठी जे जे कायदे झालेले आहेत, आत्ताच नुकताच काही वर्षापूर्वीचा कंपनी ॲक्ट 2013 असेल, त्याच्या अगोदरचा कंपनी ॲक्ट 1956 असेल, किंवा त्याच्यापूर्वीचा कोणता कायदा असेल, हा कायदा भारतामधील असणाऱ्या सर्व कंपन्यांना फॉलो करणं हे कायद्यानं कंपल्सरी आहे. इट इज कंपल्सरी फॉर ईच अँड एव्हरी कंपनी. द कंपनी मे बी स्मॉल कंपनी, द कंपनी मे बी मीडियम साइज कंपनी, और द कंपनी मे बी लार्ज साइज कंपनी. Company may be manufacturing company, company may be a trading company, or company may be private, public, government, listed, unlisted. There are various types of companies. All companies in India has to follow the rules and regulations of Companies Act
इन इंडिया. कंपनी कायदे जे भारतामध्ये झालेले आहेत त्या कायद्याप्रमाणेच्या सर्व नियम हे प्रत्येक कंपनीला हे फॉलो करावे लागतात. मग कंपनी हा बिझनेस आहे. आपल्याला माहिती आहे कोणताही बिझनेस हा प्रॉफिट मिळवण्यासाठीच चालवला जातो, सुरू केला जातो. वी नो दॅट ईच अँड एव्हरी बिझनेस इज स्टार्टेड विथ अन इंटेन्शन ऑफ अर्निंग मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. करेक्ट. अँड कंपनी इज ऑल्सो स्टार्टेड फॉर अर्निंग मॅक्सिमम अमाऊंट ऑफ प्रॉफिट. कंपनीची स्थापना देखील ही जास्तीत जास्त नफा, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठीच केलेली असते. कंपनी त्यासाठीच चालवलेली असते. मग ही जी अशी एखादी कंपनी आहे, कंपनीची डेफिनेशन काय? व्हॉट इज कंपनी? कंपनी मीन्स ॲन आर्टिफिशियल पर्सन. कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे, कृत्रिम व्यक्ती आहे. ओके. ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ, की ज्या व्यक्तीची क्रिएशन, व्यक्ती कसे निर्माण होते तर बाय लॉ म्हणजे कायद्याच्या नियमाप्रमाणे त्या कंपनीचं अस्तित्व हे प्राप्त होतं. कंपनी ही स्थापन होते अंडर इट्स कॉमन सील. सो ॲज पर द कंपनीज ॲक्ट, ए कंपनी इज ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ अंडर इट्स कॉमन सील. एखाद्या कंपनीला आपण आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती असं म्हणतो, विच इज एस्टॅब्लिश्ड ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट. ओके. कायद्याप्रमाणे त्या कंपनीला अस्तित्व प्राप्त होतं, अस्तित्व हे त्याचं निर्माण होतं, त्याला आपण कंपनी असं म्हणतो. मग एखादी कंपनी, ओके, इफ देर इज एनी कंपनी देन व्हेन इट कॅन बी कॉल्ड एज अ इंडियन कंपनी. एखादी कंपनी आहे, ती कंपनी, त्या कंपनीला इंडियन कंपनी कधी म्हणता येऊ शकतं तर इंडियन कंपनी होण्यासाठी त्या कंपनीला 2 बेसिक कंडिशन्स ह्या पूर्ण कराव्या लागतात. फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ इंडियन कंपनी द कंपनी हॅज टू फुलफिल 2 बेसिक कंडिशन्स. 2 बेसिक कंडिशन्स आहेत. त्या दोन्ही बेसिक कंडिशन्स पूर्ण केल्या की त्या कंपनीला आपण इंडियन कंपनी असं म्हणू शकतो. ज्या कंडिशन्स आहेत त्या एकदम सिम्पल आहेत. कंडिशन कशाशी रिलेटेड आहेत? द कंडिशन्स आर रिलेटेड टू द formation of company, this is first, and secondly the head office of the company. त्या कंपनीची स्थापना कोणत्या कायद्याप्रमाणे झालेली आहे ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन आहे त्या कंपनीचं हेड ऑफिस, मुख्य ऑफिस हे कोणत्या ठिकाणी आहे, याच्यावरून ठरतं की ती कंपनी इंडियन कंपनी आहे की नाही. बघा मग काय सांगितलेलं आहे, ए कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. कोणतीही कंपनी जी असते ती आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती आहे, क्रिएटेड बाय लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे त्या कंपनीचं स्थापनाही केली जाते. ए कंपनी इज सेड टू बी ॲन इंडियन कंपनी इन फॉलोइंग केसेस. कोणत्या कंपनीला इंडियन कंपनी म्हणता येऊ शकतं तर त्यामध्ये आपल्याला एकूण 3 ते 4 पॉईंट्स हे दिलेले आहेत. बघा, पहिलं सांगितलं आहे, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013. एखादी कंपनी, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013. मगाशी सांगितल्याप्रमाणे रिसेंटली फ्यू इयर्स ॲगो द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ अवर कंट्री हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट फॉर द कंपनीज विच इज कंपनीज ॲक्ट 2013. काही वर्षांपूर्वीच देशामधील केंद्र सरकारने कंपनीसाठी हा नवीन कंपनी कायदा 2013 हा बनवलेला आहे. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीची स्थापना, त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन हे जर या नवीन कंपनी कायदा 2013 प्रमाणे जर झालं असेल आणि अँड हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, आणि त्या कंपनीचं हेड ऑफिस म्हणजे मुख्य कार्यालय हे जर भारतामध्ये असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. इंडियन कंपनी कोणत्या कंपनीला म्हणायचं तर जी कंपनी एनी कंपनी फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर कंपनी ॲक्ट 2013. ओके. कंपनी ॲक्ट 2013 प्रमाणे त्या कंपनीचं फॉर्मेशन झालेलं आहे, त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, नोंदणी झालेली आहे, आणि त्याचबरोबर त्या कंपनीचं मुख्य ऑफिस हे भारतामध्ये जर असेल तर अशा कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. त्यामुळे इंडियन कंपनी होण्यासाठी 2 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, कंपनीचं फॉर्मेशन आणि रजिस्ट्रेशन भारतातील
कंपनी कायद्याप्रमाणे असावं, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, त्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे, द हेड ऑफिस शुड बी इन इंडिया. त्या कंपनीचं जे मुख्य ऑफिस आहे ते मुख्य ऑफिस हे भारतामध्ये असणं गरजेचं आहे. ह्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तर त्या कंपनीला इंडियन कंपनीचं स्टेटस मिळतं. ओके, आत्ताच आपण पाहिलं कंपनीसाठी लेटेस्ट ॲक्ट आहे कंपनी ॲक्ट 2013. 2013 कायद्याप्रमाणे कंपनीची स्थापना हा एक, आणि दुसरं कंपनीचं हेड ऑफिस भारतामध्ये. दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या की ती कंपनी इंडियन कंपनी. दिस इज फर्स्ट. आता 2013च्या अगोदर भारतामध्ये कोणता कायदा होता कंपनीसाठी, तर कंपनी ॲक्ट 1956. मग एखादी कंपनी ही जर 1956च्या कायद्याप्रमाणे स्थापन झाली असेल आणि रजिस्टर झाली असेल आणि त्या कंपनीचं मुख्य ऑफिस भारतामध्ये असेल तरी देखील त्या कंपनीला इंडियन कंपनीच म्हटलं जातं. बघा काय सांगितलं सेकंड पॉईंट, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर कंपनी ॲक्ट 1956. जर एखादी कंपनी ही जर फॉर्म झाली असेल, स्थापन झाली असेल अँड रजिस्टर्ड आणि नोंदणी झाली असेल ॲज पर कंपनी ॲक्ट 1956. कंपनी ॲक्ट 1956 प्रमाणे एखाद्या कंपनीची स्थापना आणि नोंदणी झाली असेल, म्हणजे एखादी कंपनी कंपनी ॲक्ट 1956 प्रमाणे रजिस्टर झाली असेल आणि हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, त्या कंपनीचं मुख्य ऑफिस मेन ऑफिस हे जर भारतात असेल तरी देखील त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. त्यामुळे इंडियन कंपनी होण्यासाठी त्या कंपनीची स्थापना भारतातील कायद्याप्रमाणे, भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे असावी, कंपनी कायदा 1956, आणि त्याचबरोबर कंपनीचं मुख्य ऑफिस भारतात असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड. देन थर्ड इज, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड बिफोर 1956. आपण आत्ता सुरुवातीला पहिल्या मुद्द्यात पाहिलं कंपनी ॲक्ट कंपनी ॲक्ट 2013. ओके, दुसऱ्या मुद्द्यात आत्ता आपण पाहिलं कंपनी ॲक्ट 1956. ओके, आणि 1956च्या अगोदर हा कायदा 1956ला आला, कंपनी ॲक्ट 1956. 1956च्या पूर्वी एखादी कंपनी स्थापन झाली असेल आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये, त्यावेळेच्या कायद्याप्रमाणे. ओके, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड बिफोर 1956. 1956च्या अगोदर कंपनीची स्थापना झालेली आहे ॲज पर एक्झिस्टिंग ॲक्ट इन इंडिया. त्यावेळेला 1956च्या पूर्वी एखाद्या कंपनीची भारतामध्ये स्थापना झाली असेल, रजिस्ट्रेशन झालं असेल त्यावेळेच्या कायद्याप्रमाणे, आणि हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, त्या कंपनीचं मुख्य ऑफिस भारतामध्येच आहे असं जर असेल तरी देखील त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. ओके, आपल्याला फक्त कंपनी ॲक्ट 2013 माहिती आहे, त्याचबरोबर कंपनी ॲक्ट 1956 माहिती आहे, परंतु 1956च्या पूर्वी जर भारतामध्ये एखाद्या कंपनीची स्थापना झाली असेल, रजिस्ट्रेशन झालं असेल आणि त्या वेळेच्या कायद्याप्रमाणे ते जर स्थापना झाली असेल, भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे जो त्यावेळेला अस्तित्वात होता त्याप्रमाणे जर स्थापना झाली असेल आणि कंपनीचं मुख्य ऑफिस जर भारतात असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दिस इज पॉईंट नंबर 3. नाव द मेन पॉईंट नंबर 4 विच इज रिलेटेड टू स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये जे राज्य आहेत त्यापैकी जम्मू अँड काश्मीरमध्ये भारतातील भारतातील कायदे हे लागू होत नाहीत. ओके, बट रिसेंटली सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा करून ते आता कायदे लागू होतात. परंतु इंडियन कंपनीच्या डेफिनेशनमध्ये ही जी अगोदर डेफिनेशन तयार केलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये काय सांगितले बघा, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड इन द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. कोणतीही कंपनी जम्मू काश्मीर ह्या राज्यामध्ये स्थापन झाली असेल ॲज पर द एक्झिस्टिंग ॲक्ट इन दॅट स्टेट, त्या राज्यातील कायद्याप्रमाणे जम्मू काश्मीरमधील कंपनीशी रिलेटेड जो काय कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जर कंपनीची स्थापना झाली असेल अँड हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, आणि त्या कंपनीचं मुख्य ऑफिस हे जर भारतामध्ये असेल तर अशा देखील कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. ओके, जम्मू अँड काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ अवर कंट्री.
It is one of the important state of our country, and special provision was made in the Income Tax Act that if any company is formed in the state of Jammu and Kashmir, okay, as per the existing act in that state, जर एखादी कंपनी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थापन झाली असेल त्या राज्यातील कायद्याप्रमाणे आणि त्या कंपनीचे हेड ऑफिस जर भारतामध्ये असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दीज आर द 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स. अँड लास्ट पॉईंट इज, इफ एनी कंपनी is formed and registered in India by passing a special act by state government or central government. जर एखाद्या कंपनीची स्थापना केली, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड, एखाद्या कंपनीची स्थापना केली, नोंदणी केली, कशाद्वारे? तर बाय पासिंग अ सेपरेट ॲक्ट, स्पेशल कायदा करून. कुणी कायदा केला? बाय स्टेट गव्हर्नमेंट और बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, यांनी जर स्पेशल कायदा करून, सेपरेट कायदा करून जर एखाद्या कंपनीची स्थापना केली अँड हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, आणि त्या कंपनीचं मुख्य ऑफिस जर भारतामध्ये असेल तर अशा देखील कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया इज अ लार्जेस्ट nationalized bank in our country, and it was formed by passing a separate act which is State Bank of India Act 1955 by the central government. स्टेट बँक जे आपल्या देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक आहे, या बँकेची स्थापना, बँक म्हणजे बँकिंग कंपनीच आहे, बरोबर. त्या कंपनीची स्थापना 1955मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 हा कायदा करून त्या कंपनीची, त्या बँकेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीची स्थापना जर सेपरेट कायदा करून केलेली असेल आणि त्या कंपनीचं हेड ऑफिस जर भारतात असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल ऑफ LIC. LIC मीन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इट इज ऑल्सो अ कंपनी, okay, insurance company which is formed by passing a separate act by the central government, and its head office is also situated in India, and therefore it is called as a Indian company. एखाद्या कंपनीची स्थापना भारतातील कोणत्याही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने सेपरेट कायदा करून जर कंपनीची स्थापना केली असेल आणि त्या कंपनीचं मुख्य ऑफिस जर भारतामध्ये असेल तर अशा देखील कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ इंडियन कंपनी. इंडियन कंपनी होण्यासाठी ती कंपनीची स्थापना भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे झालेली असावी लागते आणि त्या कंपनीचे हेड ऑफिस भारतात असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट बेसिक डेफिनेशन ऑफ टुडेज लेक्चर. नाव द सेकंड बेसिक डेफिनेशन दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज ॲग्रिकल्चरल इन्कम. सेकंड डेफिनेशन आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. ओके, ॲग्रिकल्चरल इन्कम मीन्स शेतीचे उत्पन्न. We know that India is an agrarian economy. Okay, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. And today also near about or more than 60% of our country's population is depend upon the agricultural sector for food. भारतातील जी काही लोकसंख्या आहे त्यापैकी जवळपास 60% जास्त लोकसंख्या ही अजून देखील शेतीवरतीच अवलंबून आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शेती हा जो काय व्यवसाय आहे, शेती हा व्यवसाय इतर वेगवेगळ्या गोष्टींवरती तो अवलंबून असतो. मग ते हवामान असेल, सरकारी धोरणे असतील, बाजारपेठ असेल किंवा वेगवेगळ्या कारणांवरती तो डिपेंड असतो. ओव्हरऑल द हेल्थ ऑफ द ॲग्रिकल्चर सेक्टर इज नॉट दॅट गुड इन अवर कंट्री ऑर इन अदर कंट्रीज ऑल्सो. ओके, आपल्या देशाचा विचार केला किंवा बाकीच्या देशांचा विचार केला तर शेती हा जो काय व्यवसाय आहे, शेती हे जे काही सेक्टर आहे त्याचा परफॉर्मन्स किंवा त्याची जी आर्थिक स्थिती आहे ही कंपॅरेटिव्हली वीक आहे, कमकुवत आहे. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये नियम केलेला आहे की ॲग्रिकल्चरल इन्कम इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. एखाद्या व्यक्तीला ॲग्रिकल्चरल इन्कम मिळालं असेल, शेतीतून उत्पन्न मिळालं असेल तर ते एक्झम्प्टेड आहे फ्रॉम टॅक्स. म्हणजे त्या इन्कमवरती, त्या उत्पन्नावरती गव्हर्मेंटला टॅक्स द्यावा लागत नाही. कोणत्या इन्कमवरती? ॲग्रिकल्चरल इन्कम. मग प्रश्न येतो, हे ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय, हे कशाद्वारे मिळवता येऊ शकतं?
तर ॲग्रिकल्चर इन्कम कॅन बी अर्न बाय 3 वेज. शेतीचे जे उत्पन्न आहे ते 3 प्रकारे आपल्याला मिळवता येतं. मग ते काय काय बघा. फर्स्ट काय सांगितलं आहे, ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय, तर ॲग्रिकल्चर इन्कम मीन्स एनी रेंट. ओके, एखाद्या व्यक्तीला रेंट मिळालं, भाडे मिळाले, ऑर रेव्हेन्यू किंवा त्यातून उत्पन्न, रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न, ऑप्टेन्ड फ्रॉम अ लँड सिच्युएटेड इन इंडिया. एखादी ॲग्रिकल्चरल लँड, शेत जमीन भारतामध्ये असेल आणि त्या जमिनीचं रेंट मिळालं किंवा त्या जमिनीतून उत्पन्न मिळालं आणि ती जमीन भारतात आहे आणि त्या जमिनीचा वापर अँड यूज्ड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पजेस. ओके, आणि त्या जमिनीचा वापर जर आपण शेतीसाठी करत असू तर ते जे काय रेंट मिळालं आहे, भाडे मिळालं आहे किंवा जे काही रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न मिळालं आहे त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे काय, पुन्हा एकदा बघा. ॲग्रिकल्चरल इन्कम मीन्स एनी रेंट, कोणतंही रेंट, ऑर रेव्हेन्यू, उत्पन्न, ऑप्टेन्ड फ्रॉम अ लँड, एखाद्या जमिनीतून, जी जमीन भारतामध्ये आहे आणि जिचा वापर हा शेतीसाठी केला जातो, त्यातून जे काय रेंट आपल्याला मिळतं, जे काय रेव्हेन्यू मिळतो त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. ओके, ॲग्रिकल्चरल इन्कम मीन्स एनी रेंट ऑर एनी रेव्हेन्यू ऑप्टेन्ड फ्रॉम अ लँड सिच्युएटेड इन इंडिया. ती शेतजमीन भारतामध्ये असली पाहिजे, ती जमीन भारतामध्ये असली पाहिजे आणि त्या जमिनीचा वापर शेतीसाठी केला पाहिजे. तर ते जे काय त्या जमिनीतून, शेतजमिनीतून उत्पन्न मिळेल, इन्कम मिळेल, रेंट मिळेल, त्या रेंटला, त्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज बेसिक डेफिनेशन, सिम्पल मिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर इन्कम. मग ह्या ॲग्रिकल्चर इन्कममध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲग्रिकल्चर इन्कममध्ये एकूण 3 गोष्टी येतात. त्यामध्ये पहिलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट, एनी रेव्हेन्यू, उत्पन्न मिळालं. रेव्हेन्यू मीन्स उत्पन्न. एनी रेव्हेन्यू ऑप्टेन्ड फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड, शेत जमिनीतून आपल्याला उत्पन्न मिळालं. कशा प्रकारे, बाय डुईंग ॲक्च्युअल कल्टिवेशन ऑफ लँड. आपण ॲक्च्युअल जमीन कसून, जमिनीमध्ये शेती करून जर काही उत्पन्न मिळालं, कल्टिवेशन करणे म्हणजे शेती करणे. ओके, जमीन कसणे, त्यातून जर काय आपल्याला उत्पन्न मिळालं असेल, द आउटपुट प्रोडक्शन ऑप्टेन्ड बाय डुईंग फार्मिंग, शेती करून जे काय तुम्हाला आउटपुट मिळेल, धान्य मिळेल, कॅन बी सोल्ड इन द मार्केट ऑर कॅन बी कन्झ्युम्ड. ओके, बाय डुईंग ॲडिशनल प्रोसेस ऑर विदाऊट डुईंग ॲडिशनल प्रोसेस. आपण फार्मिंग करून, शेती करून जे काही आपल्याला आउटपुट मिळतं, जे काही आपल्याला धान्य मिळतं, ओके, ते धान्य आपण एकतर मार्केटमध्ये विकू शकतो किंवा ते धान्य किंवा जे काही पिकलेलं आहे ते आपण स्वतःला वापरू शकतो. त्या जे काही धान्य पिकवलेलं आहे त्याच्यावर प्रक्रिया न करता पण ते विकता येतं, वापरता येतं, किंवा प्रक्रिया करून ते पुढं मार्केटमध्ये विकता येतं किंवा ते आपल्याला वापरता येऊ शकतं. ओके, सो द आउटपुट विच इज ऑप्टेन्ड बाय डुईंग ॲक्च्युअल फार्मिंग इज ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. एखाद्या व्यक्तीने शेतजमिनीतून स्वतः शेती करून जे काही त्याला आउटपुट मिळेल, प्रोडक्शन मिळेल, उत्पादन मिळेल, त्या उत्पादनाची जी काही किंमत आहे त्या किमतीला ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. ते जे काही उत्पादन आहे ते तुम्ही स्वतःला वापरू शकता किंवा ते उत्पादन तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता. ते जे काही उत्पादन आहे, प्रोडक्शन आहे, शेतीतून मिळालेलं पीक आहे, धान्य आहे, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. काही वस्तूंवरती प्रक्रिया न करता देखील ते विकता येतात. मग त्या जे काही उत्पादन झालेलं आहे ॲक्च्युअल फार्मिंग करून, ॲक्च्युअल शेती करून, त्या आउटपुटची, त्या उत्पादनाची जी किंमत आहे त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. सो ॲग्रिकल्चर इन्कममध्ये पहिला पार्ट काय येतो, तर एनी रेव्हेन्यू ऑप्टेन्ड बाय डुईंग ॲक्च्युअल कल्टिवेशन ऑफ लँड. ॲक्च्युअल शेती करून जे काही उत्पादन होईल त्या उत्पादनाची जी काही किंमत आहे त्याला ॲग्रिकल्चर इन्कम असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. देन सेकंड इज एनी रेंट रिसिव्ड. आपल्याला रेंट कधी मिळतं, नॉर्मली रेंट आपण हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे असं आपण मानतो. एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं घर, हाऊस प्रॉपर्टी एखाद्याला रेंटवर दिली असेल तर महिन्याला रेंट मिळतं. सेम त्याप्रमाणे काही शेतकरी स्वतःची शेती एखाद्या व्यक्तीला रेंटवरती देतात. मग त्या शेतीचं जे काय रेंट मिळालं असेल, ओके, ते महिन्याला असेल किंवा वर्षाचं रेंट मिळालं असेल, रेंट मिळालं म्हणजे पैसे मिळाले, धान्य मिळालं. ओके, जे रेंट आहे ते
पैशाच्या स्वरूपात मिळू शकतं किंवा ते धान्याच्या स्वरूपात सुद्धा मिळू शकतं. मग हे जे रेंट मिळालेलं आहे हे रेंट हे इन्कम आहे आणि हे कशातून मिळालं, कशाचं रेंट आहे, तर हे शेतीचं रेंट आहे. त्यामुळे यालाच ॲग्रिकल्चरल इन्कम असं मानलं जातं. काय सांगितलं बघा, एनी रेंट रिसिव्ड बाय ओनर ऑफ ॲग्रिकल्चरल लँड इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर इन द फॉर्म ऑफ काइंड. पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात जर काही रेंट मिळालं असेल तर ते जे रेंट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ treated as a agricultural income. This is second. And now the last is the income from a house property. एखादं घर असेल आणि त्या घराचा वापर जर शेतीच्या कामासाठी केला जात असेल, ओके, शेतीच्या कामासाठी, तर ते जे घर आहे त्या घराचं जे इन्कम आहे त्याला देखील ॲग्रिकल्चरल इन्कम असं मानलं जातं. काय सांगितले बघा व्यवस्थित, इन्कम ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्टेड ऑन ॲग्रिकल्चरल लँड. त्या घराचं कन्स्ट्रक्शन हे शेतजमिनीवरती जर केलं असेल अँड यूज्ड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पजेस, आणि त्या घराचा वापर जर शेतीच्या कामासाठी केला जात असेल, ह्या दोन कंडिशन्स आहेत. ओके, घराचं बांधकाम शेतजमिनीवरती केलं पाहिजे आणि त्या घराचा वापर शेतीसाठी जर केला असेल तर ते जे घर आहे त्या घराच्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम असं मानलं जातं. काय सांगितलं बघा डिटेलमध्ये, फॉलोइंग कंडिशन्स नीड्स टू बी सॅटिस्फाईड फॉर ट्रीटिंग द इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी ॲज ॲग्रिकल्चरल इन्कम. ओके, घराचं जे इन्कम आहे हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम कधी ट्रीट केलं जाईल, त्यासाठी काय कंडिशन्स आहेत, 3 कंडिशन्स आहेत बघा. पहिली कंडिशन, द हाऊस शुड बी कन्स्ट्रक्टेड ऑन द ॲग्रिकल्चरल लँड ऑर नियर टू ॲग्रिकल्चरल लँड. ते जे घर आहे त्या घराचं बांधकाम, घर कुठे बांधलं पाहिजे, शेत जमिनीवर किंवा शेताच्या आजूबाजूला ते घर बांधलं पाहिजे. म्हणजे शेत जे आहे, आपलं जे काय शेती आहे, सपोज ही शेती असेल तर त्या शेताच्या आजूबाजूला साईडला आपण आपल्या घराचं बांधकाम हे केलं पाहिजे. दिस इज फर्स्ट कंडिशन. देन सेकंड कंडिशन काय, द हाऊस शुड बी युज्ड ॲज अ स्टोरेज हाऊस फॉर स्टोरिंग ॲग्रिकल्चरल इनपुट्स अँड आउटपुट्स. म्हणजे त्या घराचा वापर यूज कशासाठी केला पाहिजे, ॲज स्टोरेज हाऊस. ओके, काय स्टोअर करण्यासाठी, काय साठवण्यासाठी, ॲग्रिकल्चरल इनपुट्स अँड आउटपुट्स. शेतीसाठी जे काही इनपुट्स लागतात, मग बियाणं असतील, खते असतील, त्यातून जे आउटपुट मिळतं, मग धान्य असेल, ओके, हे लाईक सीड्स, फर्टिलायझर्स, इक्विपमेंट, ग्रेन्स प्रोड्युस्ड एक्सेट्रा. म्हणजे ते जे घर आहे त्या घराचा वापर आपण शेतीचे जे काय इनपुट्स आउटपुट्स आहेत, ओके, त्याच्या स्टोरिंग करण्यासाठी, ते ठेवण्यासाठी, साठवण्यासाठी त्या घराचा वापर केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या घराचा वापर शेतीच्या कामासाठी वापर हा केला पाहिजे. शेतीचे बियाणं असतील, शेतीचे अवजारं असतील, शेतीचे फर्टिलायझर्स असतील किंवा शेतीतून उत्पन्न झालेलं धान्य असेल, ग्रेन्स असतील, हे साठवण्यासाठी त्या घराचा वापर हा केला पाहिजे. दिस इज सेकंड कंडिशन. आणि तिसरी कंडिशन, ज्या जागेवरती हे घर बांधलं आहे, द लँड ऑन विच हाऊस इज कन्स्ट्रक्टेड, ज्या जमिनीवरती हे घर बांधलेलं आहे त्या जागेचा शुड बी असेस्ड फॉर एनी टाईप ऑफ टॅक्स. त्या जागेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा टॅक्स हा लागू असावा आणि त्याचा टॅक्स तुम्ही भरत असावा, एवढी फक्त कंडिशन आहे. कंडिशन 3 काय पाहिल्या, पहिली कंडिशन होती ते जे घर आहे ते घर शेतीच्या आजूबाजूला, ओके, शेतीच्या आजूबाजूला त्या घर हे बांधलं पाहिजे. दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, त्या घराचा वापर शेतीच्या कामासाठी आपण केला पाहिजे. This is second condition. And third condition is the land on which house is constructed should be assessed for any type of tax. ज्या जमिनीवरती आपण हे घर बांधलेलं आहे त्या जागेचा, जमिनीचा आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारचा टॅक्स हा गव्हर्नमेंटला देत असावा. ह्या जर तिन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या, ज्या सहज होऊ शकतात. नॉर्मली एखादा शेतकरी जेव्हा शेताच्या घर बांधतो तेव्हा तो शेतीवरती लक्ष ठेवण्यासाठी शेताच्या आजूबाजूला घर बांधतो. पहिली कंडिशन पूर्ण झाली. दुसरी कंडिशन, घराचा वापर शेतीच्या कामासाठी व्हावा. ओके, कोणत्याही शेतकऱ्याच्या घरामध्ये घराचा वापर हा शेतीची काय बियाणे, अवजारे असतील किंवा पीक धान्य असेल हे साठवण्यासाठी पण घराचा वापर होतो.
त्यामुळे दुसरी कंडिशन पण पूर्ण होते. आणि तिसरी कंडिशन जी आहे, ज्या जागेवरती घर बांधलं आहे त्या जागेचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा टॅक्स हा तुम्ही भरत असावा. नॉर्मली शेतजमिनीचा टॅक्स हा भरला जातो. त्यामुळे ह्या सर्व कंडिशन्स पूर्ण होतात. इफ ऑल दिस कंडिशन्स आर सॅटिस्फाईड देन इन्कम अर्न्ड बाय ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. ह्या 3 इन्कम्सला ॲग्रिकल्चरल इन्कम असं मानलं जातं. आता काही इन्कम्स असे आहेत की जे ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड आहेत, बट दे आर नॉट ॲग्रिकल्चरल इन्कम. बघा, फॉलोइंग इन्कम्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर सेक्टर बट नॉट कन्सिडर्ड ॲज ॲग्रिकल्चर इन्कम. ते शेतीशी रिलेटेड इन्कम आहेत, परंतु त्याला ॲग्री इन्कम मानलं जात नाही, त्याला रेग्युलर इन्कम मानलं जातं. ते शेतीशी रिलेटेडच आहेत, परंतु तरी देखील त्याला ॲग्रिकल्चर इन्कम मानलं जात नाही. बघा, पहिला आहे इन्कम फ्रॉम फिशरीज. एखाद्या व्यक्तीनं फिशरी म्हणजे मत्स्य व्यवसाय सुरू केला असेल शेतीबरोबर, तर फिशरीमधून मत्स्य व्यवसायातून मिळणारं जे इन्कम आहे त्याला ॲग्रिकल्चर इन्कम मानलं जात नाही. त्यानंतर इन्कम फ्रॉम डेअरी फार्मिंग. डेअरी फार्मिंग म्हणजे दुग्ध व्यवसाय. काही शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय पण करतात. ओके, त्या व्यवसायाचं जे उत्पन्न आहे तो व्यवसाय शेतीशी रिलेटेडच आहे, परंतु तो व्यवसाय करून जे इन्कम मिळतं त्याला ॲग्री इन्कम मानलं जात नाही. तिसरं आहे इन्कम फ्रॉम पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन. काही लोक शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय देखील चालवतात. त्या व्यवसायाचं जे इन्कम आहे त्यालासुद्धा ॲग्री इन्कम मानलं जात नाही. त्यानंतर इन्कम फ्रॉम सेल ऑफ सॉईल फॉर ब्रिक मेकिंग. एखाद्या शेतकऱ्याने शेतीमधली सॉईल म्हणजे माती ही जर ब्रिक मेकिंगसाठी, विटा बनवण्यासाठी, घराच्या बांधकामाला विटा लागतात त्या बनवण्यासाठी जर त्याने माती विकली असेल तर ते जे काही उत्पन्न आहे शेतीतील मातीच विकलेली आहे, परंतु त्या उत्पन्नाला ॲग्री इन्कम मानलं जात नाही. त्यानंतर इन्कम फ्रॉम स्टोन कॉरेज, इन्कम फ्रॉम मायनिंग. ओके, एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये समजा मातीच्या खाली काही दगड लागतात, स्टोन्स लागतात, ओके, किंवा काही खाण असते, ओके, त्यातून जर त्याला काही उत्पन्न मिळत असेल, ओके, ते शेतजमिनीच्या खाली जरी ते मायनिंग केलं किंवा खाणकाम केलं किंवा त्यातून काही दगड आले किंवा त्यातून काहीतरी एखादं वस्तू मिळाल्या असतील, मायनिंग केलं असेल, तरीसुद्धा ते जे काही इन्कम आहे त्याला ॲग्री इन्कम मानलं जात नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम फॉरेस्ट ट्रीज ऑफ फास्ट ग्रोथ थ्रू सेल ऑफ लीव्स, फ्रूट्स, वुडबार्क एक्सेट्रा. म्हणजेच काय, इन्कम फ्रॉम फॉरेस्ट ट्रीज ऑफ फास्ट ग्रोथ. काही शेतकरी लवकर निर्माण होणारे किंवा लवकर ग्रोथ होणारे झाडे लावतात आणि त्या झाडांची पाने असतील, फुले असतील, फळे असतील किंवा लाकूड असेल हे विकून पैसे इन्कम मिळवतात. ओके, मग अशी जी काही झाडे आहेत त्याला फॉरेस्ट ट्रीज म्हटलं जातं, जी 2-4 वर्षामध्ये मोठी होतात आणि त्याचं पाने, फुले, फळे किंवा लाकूड विकता येतं. ओके, असं करून जर एखाद्या शेतकऱ्याने इन्कम मिळवलं असेल तर त्याला ॲग्री इन्कम मानलं जात नाही. आणि लास्ट आहे ते म्हणजे रेम्युनरेशन रिसिव्ड बाय द मॅनेजर ऑफ ॲग्रिकल्चरल फार्म. ॲग्रिकल्चर फार्म म्हणजे शेतीवरती लक्ष ठेवण्यासाठी जो मॅनेजर असतो, म्हणजे लक्ष ठेवणारा जो कामगार असतो. मॅनेजर हा शब्द मोठा आहे, पण इथं आपण शेतीवरती लक्ष ठेवण्यासाठी जो एक व्यक्ती अपॉइंट केलेला असतो त्याला शेतीवरती लक्ष ठेवल्याबद्दल जे काय मानधन मिळतं त्या इन्कमला देखील ॲग्रिकल्चरल इन्कम हे मानलं जातं नाही. ओके, सो दीज आर द इन्कम्स विच आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चरल sector but they are not treated as a agricultural income. Okay, so this is the definition, the concept of agricultural income. हे agricultural concept आहे, agriculture income. Now the last concept that we are going to study in this lecture is capital and revenue, incomes and expenditures. ओके, ही तिसरी कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. सुरुवातीला एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आपण जे वेगवेगळे खर्च करतो त्या खर्चाचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं बघा. द एक्सपेंडिचर्स ऑफ द बिझनेस आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 3 कॅटेगरीज. जे खर्च असतात त्या खर्चाचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण हे 3 प्रकारे केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय बघा, तर कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर परचेस ऑफ फिक्स्ड असेट्स. कोणत्याही बिझनेसमध्ये ज्या फिक्स्ड असेट्स लागतात, मग ती बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, या फिक्स्ड असेट्स खरेदी करण्यासाठी जो खर्च येतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा,
It means an expenditure incurred for purchase of fixed assets like machinery, building, furniture, etc. या ज्या फिक्स्ड असेट्स आहेत या खरेदी करण्यासाठी जो खर्च येतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. कॅपिटल एक्सपेंडिचर अल्सो मीन्स एक्सपेंडिचर ऑन फिक्स्ड असेट्स. ओके, फिक्स्ड असेट्स खरेदी करणं त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतातच. त्याचबरोबर जर आपण या ज्या काही असेट्स आहेत, मग बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर वगैरे वगैरे, या असेट्सवरती जर आपण एखादा खर्च केला आणि त्या खर्चामुळे जर त्या असेटची लाईफ वाढणार असेल, इफिशियन्सी वाढणार असेल किंवा परफॉर्मन्स वाढणार असेल तर त्या देखील खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बिझनेसच्या फिक्स्ड असेट्स खरेदी करण्यासाठी जो खर्च आलेला आहे त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हटलं जातं. आणि दुसरं ते म्हणजे जर फिक्स्ड असेट्सवरती काही खर्च केला असेल आणि त्या खर्चामुळे जर त्या असेटचं लाईफ, इफिशियन्सी किंवा परफॉर्मन्स सुधारणार असेल तर त्या देखील खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि नॉर्मली हे जे काही खर्च असतात, ओके, असेट खरेदी करणे किंवा असेटसाठी असा खर्च करणे, ओके, त्या खर्चाची रक्कम ही कंपॅरेटिव्हली मोठी असते. द अमाऊंट ऑफ सच एक्सपेंडिचर इज जनरली हाय. असेट खरेदी करणं, असेटची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. त्यामुळे हे जे काही खर्च असतात या खर्चाची रक्कम ही जादा असते आणि दीज एक्सपेंडिचर्स आर रेअरली इन्कर्ड. ओके, आपण काय दर महिन्याला असेट्स खरेदी करत नाही. असेट ह्या नॉर्मली 5 वर्षाने, 8 वर्षाने, 10 वर्षानं म्हणजे कधीतरीच होणाऱ्या हे व्यवहार असतात. द बेनिफिट फ्रॉम सच एक्सपेंडिचर इज फॉर लॉंग टाईम, फॉर एक्झाम्पल 5 इयर्स, 10 इयर्स ऑर 20 इयर्स. हे खर्च केल्यामुळे जो मिळणारा फायदा आहे तो जास्त कालावधीसाठी असतो. एकदा आपण असेट खरेदी केली ती पुढचे 5, 10, 15 वर्ष आपल्याला वापरता येते. ओके, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च, म्हणजे आपण असेट्स खरेदी करण्यासाठी जो खर्च करतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. त्याचबरोबर असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला असेल, असेटवरती काय खर्च केला असेल की ज्यामुळे असेटचं लाईफ वाढणार आहे, आयुष्य वाढणार आहे, असेटचा परफॉर्मन्स वाढणार आहे, तर त्या देखील खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ एक्सपेंडिचर. देन सेकंड टाईप ऑफ एक्सपेंडिचर, खर्चाचा दुसरा प्रकार म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू खर्च म्हणजे काय, जे रेग्युलरचे खर्च आहेत, डे टू डे खर्च आहेत, जे पुन्हा पुन्हा होतात, दर महिन्याला होतात, त्याला रेव्हेन्यू खर्च असं म्हटलं जातं. बघा, दीज एक्सपेंडिचर्स आर रुटीन ऑर रेग्युलर एक्सपेन्सेस. दीज एक्सपेन्सेस आर इन्कर्ड टू रन द डे टू डे ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी हा खर्च होतो. दीज एक्सपेन्सेस आर इन्कर्ड रिपीटेडली आफ्टर अ पर्टिक्युलर पिरियड. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा हे खर्च होतात. फॉर एक्झाम्पल रेंट, इलेक्ट्रिसिटी, सॅलरी, टेलिफोन एक्सपेन्सेस एक्सेट्रा. हे खर्च दर महिन्याला पुन्हा पुन्हा, दर महिन्याला सॅलरी द्यावी लागते, दर महिन्याला पगार द्यावा लागतो, दर महिन्याला लाईट बिल, टेलिफोन बिल भरावं लागतं. सो दीज एक्सपेंडिचर्स आर इन्कर्ड रिपीटेडली. पुन्हा पुन्हा हे खर्च होतात. द अमाऊंट ऑफ सच एक्सपेन्सेस इज स्मॉल. कंपॅरेटिव्हली खर्चाची रक्कम कमी असते. लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, त्याची रक्कम महिन्याला 1,500, 2,000, 3,000, कंपॅरेटिव्हली अमाऊंट त्याची कमी असते. अँड द बेनिफिट फ्रॉम सच एक्सपेन्सेस इज ऑल्सो फॉर अ शॉर्ट टाईम, जनरली फॉर लेस दॅन 1 इयर. या खर्चातून मिळणारा जो फायदा आहे तो कमी कालावधीचा असतो, 1 वर्षापेक्षा कमी. उदाहरणार्थ, टेलिफोन बिल पेड केलं, लाईट बिल पेड केलं, ह्याचा बेनिफिट काय, फायदा काय, तर आपल्याला 1 महिना लाईट वापरायला मिळाली, 1 महिना टेलिफोन वापरायची फॅसिलिटी मिळाली. त्यामुळे जो बेनिफिट आहे तो कमी कालावधीसाठी असतो, जनरली 1 वर्षापेक्षा कमी. जे खर्च पुन्हा पुन्हा रिपीटेडली होतात, डे टू डे खर्च आहेत, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड टाईप ऑफ एक्सपेंडिचर. नाव द थर्ड टाईप इज डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खर्चाचा तिसरा प्रकार म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू. म्हणजे काय बघा, इट इज वन टाईप ऑफ अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड इट इज नॉट पॉसिबल फॉर द बिझनेसमन टू एस्टिमेट फॉर हाऊ मच पिरियड द बिझनेस विल गेट द बेनिफिट. असे काही खर्च असतात, ते खर्च केलेले आहेत, परंतु त्या खर्चामुळे बिझनेसला किती वर्ष फायदा होईल हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्याला म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल, पब्लिसिटी एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर लॉन्चिंग अ प्रॉडक्ट. एखादं प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी खर्च केला, तो रेव्हेन्यू खर्चच आहे. ओके, परंतु त्याचा फायदा किती महिने, किती वर्ष होईल हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं.
त्यामुळे एक्सपेंडिचर 3 प्रकारचे, पहिला कॅपिटल, दुसरा रेव्हेन्यू आणि तिसरा डेफर्ड रेव्हेन्यू. त्याचप्रकारे जसं एक्सपेन्सेसचं क्लासिफिकेशन होतं तसं जे इन्कम्स आपल्याला मिळतात, इन्कम्स किंवा त्याला आपण रिसीट्स म्हणतो, त्याचं देखील क्लासिफिकेशन होतं. इन्कम्स दॅट इज रिसीट्स आर क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. त्याला 2च क्लासिफिकेशन होतात. पहिला आहे ते म्हणजे कॅपिटल रिसीट्स म्हणजेच कॅपिटल इन्कम्स. कॅपिटल रिसीट्स म्हणजे काय, तर कॅपिटल रिसीट्स मीन्स द इन्कम्स फ्रॉम सेल ऑफ फिक्स्ड असेट्स ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या असेट्स विकून, बिझनेसच्या असेट जुन्या झाल्यानंतर त्या विकल्या जातात, असेट विकून जे इन्कम मिळतं त्याला कॅपिटल रिसीट किंवा कॅपिटल इन्कम असं मानलं जातं. द इन्कम्स रिसीट्स विच आर रेअरली रिसिव्ड सच ॲज इश्यू ऑफ शेअर्स. त्याचबरोबर इतर काही रिसीट्स आहेत. ओके, असेट विकून जे पैसे मिळाले ते तर कॅपिटल रिसीट आहे. त्याचबरोबर जे इन्कम कधीतरी मिळतात, फॉर एक्झाम्पल इश्यू ऑफ शेअर, आपण 4-5 वर्षांनी शेअर्स विकतो. इश्यू ऑफ डिबेंचर, लोन टेकन एक्सेट्रा आर ऑल्सो ट्रीटेड ॲज अ कॅपिटल रिसीट. त्याला देखील कॅपिटल रिसीट्स असं म्हटलं जातं. ज्या रिसीट्स, जे इन्कम कधीतरी मिळतात, क्वचित मिळतात, रेग्युलरली मिळत नाहीत. शेअर्स विकणं, डिबेंचर विकणं, कर्ज काढणं, असेट्स विकणं हे 4-5-5-6 वर्षातून एकदा होणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला कॅपिटल रिसीट्स असं मानलं जातं. आणि याची रक्कम, द अमाऊंट ऑफ सच इन्कम्स इज हाय. असेट्स विकून पैसे मिळाले, शेअर्स विकून पैसे मिळाले, डिबेंचर विकून पैसे मिळाले, याची रक्कम कंपॅरेटिव्हली मोठी असते. अँड दीज इन्कम्स आर नॉन रिकरिंग इन्कम्स, दे आर रिसिव्ड व्हेरी रेअरली. हे कधीतरी मिळणारे इन्कम आहे, 4-5 वर्षातून एकदा. त्याला कॅपिटल रिसीट्स, कॅपिटल इन्कम असं मानलं जातं. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड इज रेव्हेन्यू रिसीट्स, रेव्हेन्यू इन्कम्स. जे इन्कम दर महिन्याला, दर काही दिवसांनी पुन्हा पुन्हा मिळत असतात. रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, पुन्हा पुन्हा मिळतात. सेल ऑफ गुड्स, वस्तू विकल्या, दररोज आपण वस्तू विकतो, हे जे पुन्हा पुन्हा मिळणारे इन्कम्स आहेत त्याला रेव्हेन्यू इन्कम्स असं म्हणतात. दीज इन्कम्स आर रेग्युलरली रिसिव्ड बाय द बिझनेस बाय डुईंग नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. रेग्युलर बिझनेस चालवून हे इन्कम पुन्हा पुन्हा मिळतात. द अमाऊंट ऑफ सच इन्कम्स इज जनरली लो. रेंट कुठलंही इन्कम असेल, रेव्हेन्यू इन्कम जे पुन्हा पुन्हा मिळतं त्याची रक्कम कमी असते. दीज इन्कम्स आर रिपीटेडली रिसिव्ड, पुन्हा पुन्हा मिळतात. फॉर एक्झाम्पल सेल ऑफ गुड्स, डेली 10-15 वेळा आपण वस्तू विकतो. रेंट असेल, दर महिन्याला रेंट मिळतं, व्याज मिळतं, कमिशन मिळतं, एक्सेट्रा. ओके, जे इन्कम्स पुन्हा पुन्हा रिपीटेडली मिळतात त्याला रेव्हेन्यू इन्कम्स असं म्हटलं जातं. दीज आर द टू टाईप्स ऑफ incomes, that is receipts, capital receipts and revenue receipts. Okay, so with this we conclude our lecture. In today's lecture we have seen 3 basic definitions of income tax act. First we have seen the definition of, सुरुवातीला आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिली डेफिनेशन जी पाहिली ती इंडियन कंपनीची पाहिलेली आहे. आफ्टर दॅट वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चरल इन्कम अँड जस्ट वी हॅव सीन द कन्सेप्ट ऑर द डेफिनेशन ऑफ कॅपिटल अँड रेव्हेन्यू इन्कम्स अँड एक्सपेंडिचर. ओके, दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच.